नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। सोलापुरात महायुती सरकारचा काळ्या कारनाम्याची दहीहंडी राष्ट्रवादीने फोडली। सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंगळवारी 7 रस्ता चौकामध्ये राज्यातील महायुती सरकारचे काळे कारनामे भांडाफोड करण्यासाठी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। 7 रस्ता चौकात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुती सरकारचा काळे कारनाम्याची दहीहंडी फोडून निषेध नोंदवला। यावेळी राज्यातील महायुती सरकारचे काळे कारनाम्याचे पत्रक आणि काळे फुगे वाटण्यात आले। शहराध्यक्ष सुरजित खरटमल, मनोहर सपाटे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, UN बेरिया, जनार्दन कारणपुरी, प्रशांत बाबर, सरफराज शेख, चंद्रकांत पवार, मिलिंद गोरे, अजित बनसोडे, सनी मैत्रे, शक्ती कटकगोंड, अक्षय जाधव, महिला अध्यक्षा सुनीता रोटे, रेखा सपाटे, वंदना भिसे, सिया मुलानी, कविता कोडवाल, गौरा कोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रमोद गायकवाड व प्रशांत बाबर म्हणाले, राज्यात महायुती सरकार आल्यापासून भ्रष्टाचार, बेरोजगार, महागाई वाढली असून हे सर्व जनतेसमोर आणण्यासाठी पक्षाच्या वतीने महायुतीचे काळे कारनामे हे पेपर छापले आहेत। ते जनतेलाही आम्ही देत आहोत। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अशा भ्रष्टाचारी युतीच्या सोबत राहू नये असे आवाहन करण्यात आले आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्या ना कुठल्या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, ग्रामीणमध्ये बलात्काराचं सिरियल चालूच आहे। हे सरकार काय झोपे गेलेलं आहे का? हे सरकार गृहमंत्री खात्याचं जे देवेंद्र फडणवीस झोपे गेलेले आहेत का? या अशा अनेक प्रश्न या अन्याय अत्याचाराला तोंड देण्यासाठी आम्ही सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं या भ्रष्टाचार नारा आम्ही फोडलेला आहे। त्याच्या वतीनं हे महायुतीचे काळे कारनामे म्हणून असे पेपर छापलेले आहेत आणि ते जनतेला देत आहोत आणि त्यामध्ये सगळे महायुतीचे काळे कारनामे यात छापून आलेले आहेत आणि त्याचा लोकांमध्ये जनजागृती व्हावं आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारला घरी बसवावं आणि महाविकास आघाडी सरकारच्या बाजूनं जनतेनं भरघोसपणे मतदान करावं यासाठी आम्ही आजचं हे अनोखं आंदोलन केलेलं आहे।